नमस्कार, कदम किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या त्यामुळे मुलांच्या फरमाईशी वाढलेल्या आहेत. आज तर मला करायची ऑर्डर आलेली आहे मुलाकडून माझ्या की शेवपुरी कर. मग आज मी दही शेवपुरी करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे. तर चिंच गुळाची चटणी, तसंच सुकी भेल पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्या सुक्या भेलसाठी वापरली जाणारी चटणी तुम्हाला मी करून दाखवते. चला. आपल्याला जी शेवपुरी आणि भेल करायची आहे ना, त्यासाठी चिंच गुळाची चटणी लागेल. तर मी चिंच 2 तास आधी भिजत ठेवली होती. हे बघा. आणि हा गूळ आहे. आता ही चिंच हाताने कुस्करून घ्यायची पूर्ण आणि त्यामध्ये खाली जी कच असते ना, ते गाळून घ्यायचं पूर्ण चिंचेचं हे पाणी. मी आता हे गाळून घेते पाणी चिंचेचं. आता यातली जी चिंच होती ना, ती मी काढून घेतली आणि हे चिंचेचं पाणी शिल्लक आहे आपलं. आता यामध्ये हा एवढा गूळ आपण ॲड करून घ्यायचा. 1 वाटी गूळ आहे हा. आधी बघायचं चिंचेचं पाणी किती आंबट आहे, त्याप्रमाणेच गूळ घाला. आता हे गरम करायला ठेवूया आपण. आता याला उकळी येऊन द्यायची. यातला गूळ आहे ना, तो फक्त मेल्ट झाला पाहिजे. आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा आहे. तेवढंच आपण हे गरम करायचं आहे. आपली चिंच गुळाची चटणी आता तयार आहे. ते बघा. आता आपण सुक्या भेलसाठी आहे ना, जो मसाला असतो सुक्या भेलमध्ये वापरणारा, तो आपण तयार करून घेऊया. हा जर मसाला असेल ना, तर सुकी भेल करायला खूप इझी जाते. त्यासाठी आपण हे भाजलेली डाळ घेणार. याच्यामध्ये कोथिंबीर आहे, 2 मिरच्या आणि यामध्ये मी चाट मसाला घेतला आहे आणि काळं मीठ घेतलं आहे. आता याची आपण सुकी चटणी, याच्यामध्ये पाण्याचा वापर जराही करायचा नाही, कारण सुकी भेलसाठी आपल्याला वापरायचं आहे. आपण करून घेऊया हे. हो, अशी ही पावडर करून घ्यायची. ही करून जरी ठेवलात ना फ्रीजमध्ये आणि तुम्हाला सुकी भेळ कधी खायची असेल तर पटकन होणार ही वापरून. बाकी काही मसाला टाकायची गरज नाही याच्यामध्ये. मग आता सुकी चटणी आपली, सुका जो आपण भेलसाठी जो मसाला केलेला, तर त्याच भांड्यामध्ये मी आता हिरवी चटणी करून घेते. तर त्यासाठी 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर, काळं मीठ आणि जिरं. आता हे आपण वाटून घेऊया. आपण जी तिखट चटणी केली ना, ती बघूया आता. हे बघा. आता हे सर्व चटणी तयार असतील ना, गोड चटणी, तिखट चटणी, भेलपुरीसाठी लागणारी सुकी चटणी, त्या जर तयार असतील ना, तर हे करायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण पटापट करायला घेऊया. चला आपण साहित्य बघूया. इथे मी शेवपुरीसाठी लागणारे शेवपुरी डिशमध्ये काढून घेतले आधीच. इथे बॉइल्ड बटाटा आहे, तो ग्रेटरच्या साह्याने मी किसून घेतला आहे. इथे गोड चटणी आहे, तिखट चटणी आहे, हा चाट मसाला आहे, कोथिंबीर, टोमॅटो, काळं मीठ, कांदा आणि दही आहे. दह्यामध्ये मी थोडी साखर टाकून दही फेटून घेतलं आहे. आता आपण करायला घेऊया. इथे आपण बटाट्यामध्ये काळे मीठ आणि चाट मसाला थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊया. कारण चटणीमध्ये ऑलरेडी मी चाट मसाला आणि काळे मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बटाट्यामध्ये घालताना मग थोडंसं जरा बेताने घालायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आपण. आता आपण जो बटाटा हा चाट मसाला आणि मीठ जे मिक्स केलं आहे ते आपण ही पुरीला लावून घेऊया. आपण आता इथे बटाटा सर्व पुरीला लावून घेतला आहे. आपण आता हे बाकी सर्व चटणी याच्यावर घालून घेऊया. आता आपण चटणी घालून घेऊया याच्यावरती. तिखट चटणी पहिली, मग गोड चटणी, मग कांदा, सॉरी करू, टोमॅटो घालून घेऊया. डाळ ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल.
शेव टाकून घ्यायची. कोथिंबीर, पुन्हा एकदा थोडीशी गोड चटणी टाकून घ्यायची. बस आपली सुंदर अशी शेवपुरी तयार आहे. नक्की घरी करून बघा. आता आपण पुढची रेसिपी भेल, सुकी भेल आणि ओली भेल ती आपण करून बघूया. चला, सुक्या भेलसाठी आता जे साहित्य लागेल ते बघून घेऊया आपण. इथे मी कुरमुरे घेतलेत. इथे जेवढे फरसाण होते घरामध्ये आपल्या, तिखट शेव आहे, लसूण चिवडा आहे, ते डाळ आहे, साधा फरसाण असतं ते आहे, पुरी आहे. इथे चाट मसाला मी एकदम थोडासा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, कांदा, आणि आपण सुक्या भेलपुरीसाठी जो मसाला बनवला होता मी तो मसाला आहे, कोथिंबीर आहे, शेव आणि बटाटा. आता आपण बनवायला घेऊया. आता आपण जितके फरसाण घेतले सर्व घालून घेऊया याच्यामध्ये. सोबत चाट मसाला पण जाईल याच्यामध्ये. आणि ही जी अख्खी पुरी आहे ती नंतर घालायची शेवटला. आता टोमॅटो घालून घेऊया. कांदा, कोथिंबीर, भेलपुरीचा सर्व मसाला घालायचा. बटाटा, आता आपण मिक्स करून घेऊया. सुकी भेल आपली तयार आहे. शेवटला ही शेव टाकायची, कोथिंबीर, आणि लास्टला ही पुरी. सेम दुकानासारखी सुकी भेल आपली तयार आहे. नक्की करून बघा. आता आपण ओली भेल बघूया. चला, ओल्या भेलसाठी आपल्याला जे साहित्य लागेल ते बघून घेऊया. कुरमुरे घेतलेत मी ते बाउलमध्ये, तिखट चटणी, गोड चटणी, शेव, 2 पुरी घेतल्यात. इथे तिखट डाळ आहे, थोडी फरसाण आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. चला सुरुवात करूया आपण. आधी फरसाण घालून घेऊया, मग कांदा, टोमॅटो, तिखट चटणी. तिखट चटणीमध्ये मी चाट मसाला आणि वापरलेला आहे काळं मीठ, त्यामुळे परत वरतून घालायची गरज नाही आहे. गोड चटणी जरा जास्त घालायची थोडी. आता सुकी शेव घालून घेऊया आपण. आता हे ओली भेल आपली तयार आहे. आपली ओली भेल तयार झालेली आहे. नक्की करून बघा. अशा प्रकारे आपली दही शेवपुरी तयार आहे. तसेच सुकी भेल, ओली भेल मी थोडी तुम्हाला करून दाखवली आहे. तसेच तुम्ही घरी करून बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि नक्की घरी करून बघा.